बघा, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर आहे, कारण याच्यामध्ये आपण काय बघतोय, बेसिक ऑफ ट्रिग्नॉमेट्री अँड बेसिक ऑफ लॉगॅरिथम. ओके, तर पहिल्यांदा लॉगॅरिथमचं बेसिक बघूया काय आहे, कारण की ते एकदम शॉर्टमध्ये आहे आणि सिम्पल आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथमची ही डेफिनेशन आहे बघा मी लिहिलेली. काय म्हणतोय मी, इफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय, इफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय वेअर ए इज, म्हणजे हा जो ए आहे तो, वेअर ए इज ग्रेटर दॅन 0, हा नंबर कंपल्सरी ग्रेटर दॅन 0 पाहिजे, अँड ए इज नॉट इक्वल टू 1, कंपल्सरी ग्रेटर दॅन 0 पाहिजे, आणि 1 ही नको, म्हणजे 1 सोडून पुढचे सगळे नंबर चालतील, 2 3 4 5 पुढचे. देन वाय इज कॉल्ड लॉग ऑफ एक्स, आणि तर मग वायला काय म्हणतात, तो काय आहे, लॉगॅरिथम ऑफ एक्स आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए, आणि त्याचा बेस काय आहे, ए आहे. आणि मग त्याला लिहिलं असं जातं, वी कॅन राईट y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस ए. हाऊ टू रीड y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस ए. म्हणजे हा जो फॉर्म आहे, या फॉर्मला म्हटलं जातं एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, हा जो फॉर्म आहे याला म्हटलं जातं लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, तर हे दोन फॉर्म तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल असे येतील त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल डेरिव्हेटिव्हमध्ये, डिफरन्सिएशनमध्ये. काही एक्झाम्पल असे येतील त्यांना आपल्याला असं कन्वर्ट करावं लागेल, आणि काही एक्झाम्पल असे येतील त्यांना आपल्याला या टाईपमध्ये, म्हणजे लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल तुम्हाला ट्रान्सफर करता आलं पाहिजे, आणि एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम पण तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. ओके, आणि मग बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, की लॉग 1चा लॉग किती असतोय, 0 असते. त्यांनी सांगितलं इथं की 1 नको आहे, आणि जर 1 आला तर त्याचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. लॉग ऑफ 1 किती येतं, 0 येतं. लॉग ए टू द बेस ए, म्हणजे बेसची व्हॅल्यू आणि लॉग एची व्हॅल्यू, ह्या दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर ए आलं, 2 आलं, 5 आलं, तर आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, तर ह्या दोन व्हॅल्यू सेम आल्या तर आन्सर किती असणार आहे, 1 असणार आहे. इथे ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए, ही आणि ही व्हॅल्यू सेम असेल, इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, ही आणि ही व्हॅल्यू सेम असेल, ए रेस टू लॉग असणार आहे, त्यावेळेस ए रेस टू लॉग असणार आहे, टू द बेस ए असणार आहे. तर तुमचं आन्सर जे असणार आहे ते फक्त पॉवरची, लॉगच्या समोरची व्हॅल्यू, लॉग एक्स दिले किंवा लॉग 10 दिलेलं आहे तर 10 आन्सर असणार आहे. 25 दिलं तर आन्सर काय असणार, 25. एक्सच्या इथं जी व्हॅल्यू येईल ते तुमचं आन्सर असणार आहे. नंतर लॉग एम इंटू एन, जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. दोघांना सेपरेट लॉग द्यावं लागेल, म्हणजे एमला पण सेपरेट लॉग, एनला पण सेपरेट लॉग, लॉग एम प्लस लॉग एन, दोघांना सेपरेट लॉग देऊन मिडलला प्लस साईन असणं गरजेचं आहे. लॉग एम अपॉन एन, डिवायडेशन असेल तर सबट्रॅक्शन करायला लागणार आहे, जर डिवायडेशन असेल तर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन. ओके, आणि इथं प्लस साईन तर इथं मायनस साईन, दोघांना सेपरेट लॉग देणं मस्ट आहे, गरजेचं आहे. ओके, लॉग एम रेस टू एन, एनला पुढे लिहायचं आहे, एन लॉग एम. ओके, मल्टिप्लायमध्ये घ्यायचं, त्याला पॉवरची जी व्हॅल्यू असणार आहे तिला लॉगच्या मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आहे. लॉग एम टू द बेस एन कसं लिहिणार, लॉग एम ही व्हॅल्यू न्युमरेटरला असणार आहे आणि बेसची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला असणार आहे, फक्त दोघांना सेपरेट लॉग द्यायचा आहे. लॉग एम लॉग एन, हे लॉग एम अपॉन लॉग एन. एवढे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत असले तरी खूप झालं. टेक अ स्क्रीनशॉट, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता आपण ट्रिग्नॉमेट्रीकडे जाणार आहे. ओके, नाऊ वी सी द ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले काय आहेत. पहिल्यांदा आपण ट्रिग्नॉमेट्री एकदम व्यवस्थित ऐकायचं, मी काय बोलतोय पुढचा 15-20 मिनटं. हा व्हिडिओ जास्त मोठी नसणार आहे, एकदम शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, पण या शॉर्ट व्हिडिओची नीड आहे ही तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही सायन्स स्ट्रीममध्ये आहात तोपर्यंत याचा यूज होणार आहे. ओके, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे कन्व्हर्जन किंवा कन्वर्ट रॅडियन इंटू डिग्री बघूया पहिल्यांदा. रॅडियन इंटू डिग्री. ओके, हाऊ टू कन्वर्ट रॅडियन इंटू डिग्री. समजा एक्स रॅडियन आहे, त्याचा फॉर्म्युला असतो एक्स इंटू 180 अपॉन पाय डिग्री. म्हणजे समजा तुम्हाला मी दिलेलं आहे π/4 रॅडियन दिलेला आहे आणि मला याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तुम्ही काय करणार, π/4 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय, राईट. मग इथं काय होईल, पायला पाय कॅन्सल होईल, 4 1 1, 4 4 16, 20 राहिलं, 4 5 20, म्हणजे 45 आन्सर आलेला आहे डिग्री. म्हणजे π/4 रॅडियन म्हणजे काय असते, 45 डिग्री असते. तुम्ही असं काही करून π/2 दिलेला आहे समजा, तर तुम्ही काय करणार, π/2 रॅडियन आहे तर π/2 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय, पाय गेट कॅन्सल, 2 9 18,
90 आन्सर आलं, म्हणजे 90 डिग्री. π/2 रेडियन म्हणजे 90 डिग्री. म्हणजे हाऊ टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चॅप्टर नंबर 1 मॅथ्स 11th बरं आहे ना, 11वीला टॉपिक नंबर 1मध्ये हे तुमचं झालेलं आहे, हाऊ टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री. ओके, फॉर्म्युला लिहिलं नसेल तर हा फॉर्म्युला एक्स रेडियन इज इक्वल टू एक्स इंटू 180/π डिग्री. ओके, आता डिग्रीचा फॉर्म्युला हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. डिग्री इंटू रेडियन एक्स इंटू π/180 उलटा फॉर्म्युला आहे त्याचा रेडियन. बरं आहे ना, म्हणजे समजा तुम्हाला 90 डिग्री दिलेला आहे तर तुम्ही काय करणार 90 इंटू π/180 राईट रेडियन. 0ला 0 कॅन्सल, 9 1 1 9 2 18 म्हणजे π/2 आलं बघा, π/2 रेडियन. म्हणजे आपण डिग्री टू रेडियन करू शकतो, रेडियन टू डिग्री करू शकतो. तर हे दोन फॉर्म्युले तुम्ही राईट करून ठेवा. हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते लिहून ठेवा. ओके, पॉज द व्हिडिओ आणि राईट इट डाऊन. नाव आता आपण डिग्री टू रेडियन बघितलं, तर आपण को रिलेशन बघणार आहे बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय बघणार आहे? को रिलेशन बिटवीन ट्रिगो. ओके, को रिलेशन बिटवीन ट्रिगो. साईनचं रिलेशन कोणासोबत असतं? साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा. मग सेम कोसेक थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1/साइन थिटा. हे फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. नाव कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू उलटा फॉर्म्युला असणार 1/कॉस थिटा. हे को रिलेशन आहेत बघा, हे दोघांचे एकमेकाशी रिलेशन आहे. साईनचा फॉर्म्युला 1/कोसेक आहे तर कोसेकचा फॉर्म्युला 1/साइन आहे. कॉसचा फॉर्म्युला 1/सेक आहे तर सेकचा फॉर्म्युला 1/कॉस आहे. टॅनचा फॉर्म्युला आता राहिलं काय? कॉट, म्हणजे 1/कॉट आहे तर कॉटचा फॉर्म्युला 1/टॅन आहे. आणि अजून एक रिलेशन आहे जे महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जर कुठलं रिलेशन नाही लक्षात राहिलं तर कमीत कमी हे रिलेशन तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की टॅन थिटा इज इक्वल टू साइन/कॉस आणि कॉट थिटा इज इक्वल टू कॉस/साइन. तर हे को रिलेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर हे को रिलेशन तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत आणि मेमराईज करायचे आहेत. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. को रिलेशन झाले. आता को रिलेशन झाल्यानंतर काय? साईन्स इन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. कोणकोणते साईन असतात ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये? कोणत्या क्वाड्रंटमध्ये कुठलं साईन असतं? साइन ऑफ ट्रिगो इन क्वाड्रंट. ओके, मग आता आपण पहिल्यांदा क्वाड्रंट काढू. हा कुठला क्वाड्रंट आहे? फर्स्ट. हा क्वाड्रंट सेकंड. हा थर्ड क्वाड्रंट. हा फोर्थ क्वाड्रंट. राईट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असतं? ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे किती ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत? 6. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. ओके, तर हे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय असतात? पॉझिटिव्ह असतात. साइन आणि कोसेक इथं पॉझिटिव्ह असतो, इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, इथं सेक आणि कॉस काय असतोय? पॉझिटिव्ह असतं. लक्षात कसं ठेवणार? ऑल सायन्स टीचर आर क्लेवर. ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर. किंवा अजून एक ट्रिक आहे की ऑल स्टुडंट टेक कॉपी. राईट. कसंही तुम्ही लक्षात ठेवा, कुठलीही ट्रिक तुम्हाला जे आवडेल ते लक्षात ठेवा की ऑल स्टुडंट टेक कॉपी. काय लक्षात ठेवायचं आहे? ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. इथं काय लक्षात ठेवणार? साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. इथे टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह. इथं कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. ओके, तर पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. व्हिडिओ पॉज करून हे नोट करून घ्या. क्लिअर. ओके, नाव स्टँडर्ड अँगल्स. काय बघणार आपण? स्टँडर्ड अँगल्स. स्टँडर्ड अँगल्स. ओके, स्टँडर्ड अँगल बघताना आपण काय बघणार? इथं अँगल्स, इकडे ट्रिगो अँगल्स. साइन, कॉस. ओके, बस झालं. दोन माहीत झाले की बाकी सगळे काढता येतील को रिलेशनवरून. बरं आहे. 0 याचे पण 2 पार्ट करतो. 0 डिग्री 0 रेडियन. 30 45
60, 90, 180, 270 आणि 360 डिग्री. 0, 30 म्हणजे π/6, π/4, π/3, π/2, पाय 3π/2 आणि 2π. हे अँगल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. रॅडियनमध्ये हे सगळे डिग्रीमध्ये आहेत आणि खालचे सगळे रॅडियनमध्ये दिलेले आहेत. आता साईन इथं का हाऊ टू फाइंड हे तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या टीचरनी. 1 2 3 4 असे नंबर लिहा. त्या नंबरला 4ने डिवाईड करा. 4ने काय करा? डिवाईड करा. 4ने डिवाईड केल्यानंतर आन्सर काय येईल? 0, 1/4, 1/2, 3/4 आणि तो 1 आणि याचे रूट घ्या. 0चं रूट 0 येणार आहे, 1चं रूट 1, 4चं रूट 2 येणार आहे, 1चं रूट 1, 2चं रूट 2 येणार आहे, 3चं रूट 3, 4चं रूट 2 आणि 1चं रूट 1. आणि हे जे आन्सर आलेलं आहे हे तुमचे साईनचे अँगल आहेत. 0, हाफ, 1/√2, √3/2 अँड 1. राईट. तर हे आपले 90पर्यंतचे अँगल आहेत. पुढचे अँगल काय आहेत? 0, 1, 0 हे तुमचे पुढचे अँगल असणार. हे तुम्हाला मेमराईज करावं लागेल. ओके. 0, -1, 0 असते. सॉरी, 0, -1, 0. ओके, लक्षात ठेवा. कॉसचे अँगल लिहिताना उलटे लिहिणार तुम्ही. हा 1, नंतर √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. अपोजिट लिहायचं आहे. हा इथला अँगल इथं आला, इथला अँगल इथं आला, इथला इथं आला, इथला इथं आला, इथला इथं गेला आहे. इथं फक्त लक्षात ठेवा -1, 0, 1. ओके, हे तुमचे कॉस्टचे असणार आहेत. आता बाकीचे आन्सर काढण्याची गरज नाहीच आहे. बाकीचे आन्सर काढण्याची गरज नाहीच आहे. बघा, समजा मला विचारलं tan 90 किती आहे. काय विचारलं मला? tan 90 डिग्री विचारलं. तर टॅनचा फॉर्म्युला काय असतो? sin/cos. आपण लिहून दिलेला आहे फॉर्म्युला कोरिलेशनमध्ये. sin/cos. मग sin 90 किती असतो? sin 90 बघा, sin 90 1 आणि cos 90 किती आहे? 0. म्हणजे 1/0. 1/0 काय येतं? इनफायनाईट. काय येतं? इनफायनाईट किंवा नॉट डिफाईन. याला डिफाईन करता येत नाही. ओके, मराठी मीडियमवाले अव्याख्येय असं म्हणतात. समजतं? तर तुम्ही कुठलाही अँगल काढू शकता. असं मला सांगितलं माझा कोसेक काढा 270. कोसेक 270 काढायचा आहे. तो कोसेकचा फॉर्म्युला 1/sin 270. 1/sin 270 काय? sin 270 -1. नाही, 1/-1 -1. मग कोसेक 270 किती आलं? -1 आलेलं आहे. कुठलाही अँगल का कोरिलेशन व्यवस्थित करून ठेवा. इतकं परफेक्ट करणं कोरिलेशन झोपेत जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोरिलेशन काय आहे. ओके, तर पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. व्हिडिओ पॉज करा, नोट करून घ्या. ओके, हा झाला पार्ट तुमचा अँगल्सचा, स्टँडर्ड अँगल्स. ओके, आता पुढं काय बघायचं आपल्याला? स्टँडर्ड अँगल नंतर डबल अँगल आहे की काय बघू. एक मिनटं. स्टँडर्ड अँगलचं फंडामेंटल. ओके, फंडामेंटल ट्रिग्नोमेट्री. फंडामेंटल बघायचं. फंडामेंटल फॉर्म्युला पहिला तर सगळ्यांचा पार्ट असतो. sin² θ + cos² θ = 1. आता याला sin² डिवाइड केलं, याला sin² डिवाइड केलं तर काय येईल? sin² ला sin² डिवाइड केलं तर sin² ला sin² कॅन्सल होईल. प्लस cos²/sin. cos/sin कशाचा फॉर्म्युला आहे? कॉटचा. 1 + cot² θ = 1/sin². सगळ्याला sin² डिवाइड करतो. याला साईनने डिवाइड केलं 1 आलं, याला साईनने डिवाइड केलं तर cos/sin कॉट आलं, 1/sin कोसेक. हा झाला सेकंड फॉर्म्युला. साईनने डिवाइड केला सेकंड फॉर्म्युला. आता कॉसने डिवाइड करा थर्ड फॉर्म्युला होईल. याला कॉसने डिवाइड केलं तर sin/cos tan म्हणजे tan² θ प्लस याला कॉसने डिवाइड केलं तर कॉसला कॉस कॅन्सल म्हणजे 1 = याला कॉसने डिवाइड केलं तर 1/cos म्हणजे सेक. म्हणजे 3 फॉर्म्युले तयार झाले फंडामेंटल. sin² θ + cos² θ = 1, 1 + cot² θ = cosec² θ, tan² θ + 1 = sec² θ. ओके, तर हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. राईट, गेट इट? ठीक. हे झाले आपले फंडामेंटल फॉर्म्युले. नाव वी सी द निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. स्क्रीनशॉट घेतला नसेल तर थोडंसं रिवर्स करून घ्या. ओके, निगेटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ओके, निगेटिव्ह अँगलमध्ये 2 अँगल बस झाले. sin -θ काय येतं? -sin θ आणि cos -θ काय येतो? cos θ. 2 अँगल माहीत झाले की ऑटोमॅटिक पुढचे माहीत होतं. जसं समजा tan -θ विचारलं तर टॅनचा फॉर्म्युला काय असतो?
टॅनचा फॉर्म्युला टॅन मायनस थिटा विचारला आहे ना, मग तुम्ही असं म्हणू शकता की साईन मायनस थिटा अपॉन कॉस मायनस थिटा. साईन मायनस थिटा काय येतो मायनस साईन थिटा आणि कॉस मायनस थिटा काय येतो कॉस थिटा. साईन अपॉन कॉस काय येतं, हा मायनस साईन ॲज इट इज राहिला, हे जे मायनस साईन आहे ते ॲज इट इज राहिलं. साईन अपॉन कॉस काय तर टॅन थिटा, मग आन्सर काय आलं मायनस टॅन थिटा. मग तुम्ही डायरेक्ट टॅन थिटा. ओके, पुढचे अँगल मी इथे लिहितो आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी. मायनस कॉट थिटा. हा बघा आता सेक फक्त एकटा पॉझिटिव्ह आहे बघा, सेक आणि कॉस हे दोघं काय असतात पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. फक्त सेक आणि कॉसच काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. फक्त सेक आणि कॉस हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड राईट इट डाऊन. नाव वी सी द आलाइड अँगल. आता आपण आलाइड अँगल सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये बाकी काय नाही जमलं तरी तुम्हाला आलाइड अँगल जमलंच पाहिजे. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. अजिबात कोणी इकडे लक्ष घालू नका. मी सांगितलं व्हिडिओ बघत असताना कंपल्सरी इयरफोनचा यूज करा. कंपल्सरी इयरफोनचा यूज करायचा आहे, कळतं आहे. थोडासा आवाज मोठा येत असेल तर थोडंसं कमी करा. आणि सर्वात महत्त्वाचं की हे व्हिडिओ कधीपर्यंत चालतील मला माहीत नाही आहे. जोपर्यंत याच्यामध्ये बॅटरी याची चालते तोपर्यंत व्हिडिओ आपले सुरू आहेत. ज्यावेळी याची बॅटरी म्हणजे या माईकची बॅटरी जाईल त्यावेळी आवाजाचा खूप मोठा प्रॉब्लेम, खूप मोठा इश्यूज होणार आहे. कारण की याची बॅटरी ॲवेलेबल होईल किंवा नाही सांगता येणार नाही. ट्राय करेन त्यावेळी. आता काय सगळं महाड तर आपलं सगळं बंदच आहे. त्यातून जर कुठे चान्स मिळालाच इकडे तिकडे ओळखीने जर कुठे एखादा याच्यातली बॅटरी मिळाली तर मग 100% सुरू करता येईल. बरोबर आहे. आणि त्याची पिन पण थोडीशी मला खराब झाल्यासारखी वाटते, कळलं का. तर आपल्याला थोडीशी म्हणजे रिस्की आहे. मी ट्राय करेन की जेवढं शक्य आहे तेवढं सगळं व्यवस्थित जपून ठेवण्याचं. पण तुम्हाला अगोदर कल्पना दिलेली चांगलं आहे. ओके, कारण की याची बॅटरी 3 महिने टिकते असं मी ऐकून आहे. पण आता याला आणून मला 7-8 महिने झालेले आहेत तरीसुद्धा अजून आहे. म्हणजे आपलं लक फॅक्टर तर आत्तापर्यंत चांगलं आहे, आपल्याला लक साथ देतं. बरं आहे ना. ठीक आहे, बघू पुढं काय होईल त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. ओके, तर कुठपर्यंत आलाइड अँगलकडे जाणार. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, सर्वात इम्पॉर्टंट आलाइड अँगल. 5 स्टार देऊन टाकलेत त्याला. इकडे 5 आणि तिकडे 5, 10 स्टार. इतकं इम्पॉर्टंट की हे जर आलं नाही तर तुम्हाला काय झालं नाही. म्हणजे तुम्हाला मॅथ्स तुम्ही ड्रॉप केलं चालेल जर तुम्हाला हे समजलं नाही. आणि म्हणजे दोन्ही गोष्टी लागतील. एक तर शिकवणारा व्यवस्थित पाहिजे. जर मी व्यवस्थित सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आणि तुमचा लर्निंगचा ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला 100% समजेल. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हे समजलं की नाही समजलं. ओके, साईन फॉर्म्युला आहे याचा एन पाय, याचे नंतर बोलतो. साईन एन पाय अपॉन 2 प्लस मायनस थिटा इज इक्वल टू प्लस मायनस साईन थिटा. कॉस एन पाय अपॉन 2 प्लस मायनस थिटा इज इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा. इफ n is even, if n is even. Next, sin n pi upon 2 plus minus theta is equal to plus minus cos theta. आणि cos n pi upon 2 plus minus theta is equal to plus minus sin theta if n is odd. ओके, म्हणजे काय म्हणतात की जर n हा इवन नंबर असेल, हा इथला n जो आहे तो इवन नंबर असेल. व्हॉट इज इवन? इवन म्हणजे काय? इवन म्हणजे 2, 4, 6, 8 असे नंबर जर इथं आले तर आन्सर काय असणार आहे? साईनचा आन्सर साईन असणार आहे आणि कॉसचा आन्सर काय असणार आहे? कॉस असणार आहे. सेम प्रोसिजर इथं आहे. जर n काय आला? ऑड आला म्हणजे 1, 3, 5, 7 असे नंबर इथं जर आले तर साईनचा आन्सर कॉस होईल आणि कॉसचा आन्सर काय होईल? साईन होईल. बघूया आपण एक्झाम्पल. साईन पाय प्लस थिटा. आता तुम्हाला विचार करावा लागेल की साईन पाय प्लस थिटा सरांनी दिलेला आहे की तो ऑड आहे का इवन आहे. तर ऑड आहे का इवन आहे आयडेंटिफाय करण्याची सर्वात सोपी प्रोसिजर अशी आहे की जर डिवाइड बाय 2 नसेल, जर पायच्या खाली म्हणजे पाय डिवायडेड बाय 2 नाही आहे तर तो इवन असणार आहे.
का इवन असणार आहे? कारण की ॲक्च्युअलमध्ये एक्झाम्पल असणार आहे साइन 2π/2 प्लस थिटा, हाच फॉर्म आहे ना आपला. मग इथं काय होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल आणि फॉर्मॅट काय तयार होईल, साइन पाय प्लस थिटा तयार होईल. तर तुम्हाला इथं इल्युजन तयार होतं की इथं 1 असणार आहे आणि 1 काय येतो, ऑड येतो. मग सर हा ऑडचा फॉर्म्युला आहे, नाही, हा ऑडचा फॉर्म्युला नाही. आणि म्हणून तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक सिम्पल साधं एका वाक्यात सांगितलं, हाऊ टू आयडेंटिफाय इवन फंक्शन इफ देअर इज नो एनी नंबर ॲट द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला कुठलाही नंबर अवेलेबल नाही आहे तर 101% ते काय असणार आहे, इवन असणार आहे. म्हणजे साईनचा आन्सर काय येणार आहे, साईन, म्हणजे याचा आन्सर 101% काय येणार आहे, साईन थिटा येणार आहे. आता फक्त आपल्याला जज करायचं आहे प्लस की मायनस, आणि ते प्लस मायनस कसं जज करणार आपण, याच्यामध्ये जाणार. ओके, तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये, पाय म्हणजे कितीचा अँगल, पाय रेडियन. आता हे तुम्हाला डिग्री टू रेडियन मी शिकवलेलं आहे. पाय म्हणजे किती अँगल, 180, आणि 180 प्लस आहे. मग आता इथं 0 असतो, इथं 90, इथं 180 असतं, इथं 270 असतोय, आणि एक राऊंड कंप्लीट किती जातो, 360चा. 180 प्लस आपण असं रोटेट होणार आहे, या टाईपमध्ये रोटेट आहे. मग आता इथं 180 आलं, 180 प्लस म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये, थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, म्हणजे आपला जो साईन असणार आहे तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे साईन पाय प्लस थिटा काय येतं, मायनस साईन थिटा. अजून एक एक्झाम्पल बघूया, टॅन 2π मायनस थिटा काय आहे, टॅन 2π मायनस. पहिल्यांदा ऑड आहे का इवन आहे, तर इवन. का इवन आहे, कारण की याच्या खाली डिवाइड बाय 2 नाही आहे. ज्याच्या खाली डिवाइड बाय 2 असेल तो ऑड असणार आहे, याच्या खाली डिवाइड बाय 2 नाही आहे, याचा अर्थ तो काय आहे, इवन आहे. इवन असेल तर टॅनचा आन्सर टॅनच येणार आहे. सर्वात सिम्पल की टॅनचा आन्सर टॅन लिहिलं. आता 2π म्हणजे किती, 360 मायनस थिटा आहे. मग 2π आहे, प्लस असता तर पुढे गेलो असतो आपण, 360 मायनस असल्यामुळे पाट्या घेणार. म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये येणार, तिसऱ्या थर्ड क्वार्टरमध्ये, फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, कॉस पॉझिटिव्ह असतो आणि सेक पॉझिटिव्ह असतो. टॅन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. इज इट क्लिअर? अजून एक एक्झाम्पल बघा, साईन, अजून काय घेऊ शकतो याच्यामध्ये आपण, ऑडचं घेऊन टाकू. चला, साईन पाय बाय 2 मायनस थिटा. बघा आता ऑड कसं आयडेंटिफाय करणार, डिवाइड बाय 2 आहे. ज्यावेळी डिवाइड बाय 2 नव्हतं त्यावेळी त्याला आपण इवन म्हणलं. आता इथे डिवाइड बाय 2 आहे म्हणजे हा काय आहे, ऑडचा एक्झाम्पल आहे. आणि ऑडमध्ये काय असतं, ऑडच्या मध्ये साईन असेल तर कॉस होतं आणि कॉस असेल तर साईन आन्सर येतं. मग इथं साईन आहे तर काय होणार, याचं कॉस होणार आहे. म्हणजे त्याचा आन्सर कॉस थिटा तर येणारच आहे. प्लस का मायनस, त्यासाठी तुम्हाला या राऊंडमध्ये यावं लागेल. मग काय, साईन पाय बाय 2 म्हणजे 90 प्लस असेल तर पुढे जातो, मायनस असेल तर पाठ्यांक येणार. पाठ्यांक म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असतं, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, म्हणजे याचा आन्सर प्लस कॉस थिटा येणार आहे. किंवा फक्त कॉस थिटा लिहिलं तरी चालेल, प्लस लिहायची गरज नाही. आता मी तर पुढचं एक्झाम्पल लिहितो, कॉस पाय बाय 2 प्लस थिटा. हे एक्झाम्पल घेतलं समजा मी, कॉस पाय बाय 2 प्लस थिटा. मग आता पाय बाय 2 आहे, डिवाइड बाय 2 आहे म्हणजे ऑड, आणि ऑड असेल तर काय होतं, कॉसचं काय होणार आहे, साईन. मग याचा आन्सर येणार आहे साईन थिटा. आता प्लस की मायनस, त्यासाठी आपल्याला पाय बाय 2 इथं 90 आहे, प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वार्टर. सेकंड क्वार्टरमध्ये काय असतं, साईन पॉझिटिव्ह असतं, म्हणजे कॉस काय असतो, आपल्याला कॉस विचारलेला आहे, कॉस काय असतोय, निगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह, म्हणजे याचा आन्सर मायनस साईन थिटा येणार आहे. ओके, नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया, साईन किंवा आता टॅन घेऊ. साईन कॉस भरपूर झाली, काय घ्यायचं आपण, टॅन घेणार आहे आपण. टॅन 3π/2 मायनस थिटा. बघू आपण काय, 3π/2 मायनस थिटा. टॅनचं एक्झाम्पल बघणार आहे आपण, 3π/2 मायनस थिटा. आता डिवाइड बाय 2 आहे म्हणजे ऑड आहे. मग ऑडच्यामध्ये आलो तर आपल्याला काय कळतं, साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, टॅनचा काय होत असणार आहे, कॉट. टॅनचं काय होत असणार आहे, कॉट, म्हणजे याचा आन्सर कॉट थिटा तर 101% आहे. आता 3π/2 म्हणजे 270. हे अँगल तुम्हाला लगेच काय आले पाहिजे, 3π/2 म्हणजे 270. प्लस असतं तर पुढे गेला असतो, मायनस आहे मग पाट्या घेणार, म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये. आणि थर्ड क्वार्टरमध्ये आपला टॅन काय असतो, पॉझिटिव्ह असतो. काय असतो, पॉझिटिव्ह. मग याचा आन्सर प्लस कॉट थिटा येणार आहे. होप तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून नोट करू शकता. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, हायलाइट अँगल झाले, सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, 101% कमेंटमध्ये सांगा
की चला आलाड अँगल समजलं. ओके, सगळ्यांनी जेवढे व्हिडिओज यूज करतात, म्हणजे काही असे पण आहेत माझे रिलेटिव्स वगैरे सबस्क्राईब करून ठेवणारे, बरं आहे ना. असंच सहज मजा म्हणून. तर त्यांनी जर ऐकलं असेल त्यांनी काही सांगण्याची गरज नाही आहे. जे स्टुडंट आहेत बरं आहे, त्या सगळ्यांनी पहिल्यांदा कमेंटमध्ये जाऊन काय करा, सांगा की सर आलाड अँगल व्यवस्थित समजलं म्हणून आम्हाला. ओके, तर आलाड अँगल सर्वात इम्पॉर्टंट पार्ट होता. आलाड अँगललाच मी जास्त वेळ दिला. आता बघा, समजा मी आलाड अँगलचं ही शॉर्टकट ट्रिक शिकवली नसती तर मला तुम्हाला 144 फॉर्म्युले लिहून द्यावे लागले असते. 144 फॉर्म्युले आपले वाचले, कळते ना. एका फॉर्म्युल्याचे 12 फॉर्म्युले तयार होतात, कळते. असे आपल्याला किती फॉर्म्युले आहेत तसं बघायला गेलं तर 6, बरं आहे ना. आणि ऑडचे 6, इव्हनचे 6, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 6 आहेत ना. मग 6 आणि 6 12, आणि 12 गुणिले 12 किती होतं आहे 144. असे 144 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, तर आलाड अँगल झालं. तर आपण बघणार आहे कंपाऊंड अँगल. सिम्पल आहे. कंपाऊंड अँगल एकदम सोपे फॉर्म्युले असतात, गरज पडते. कंपाऊंड अँगल साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी इज इक्वल टू आणि कॉस ए मायनस बी इज इक्वल टू सेम त्यामध्ये टॅन ए प्लस बी इज इक्वल टू आणि टॅन ए मायनस बी इज इक्वल टू. ठीक आहे, साइन ए प्लस बी जो होईल ना, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, कॉस ए मायनस साइन ए मायनस बी सेम फॉर्म्युला असतो आहे, साइन ए इंटू कॉस बी, फक्त मिडलला मायनस साइन, कॉस ए इंटू साइन बी. ओके, याची पण ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. पहिल्यांदा फॉर्म्युला आपण लिहूया, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी, साइन ए इंटू साइन बी, नाही कॉस ए इंटू कॉस बीच असणार आहे. हां, फॉर्म्युला सेम असतो, फक्त मिडलला प्लस असते. ओके, लक्षात ठेवा, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. ओके, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ह्या सगळ्या फॉर्म्युलांचं युटिलायझेशन आपल्याला डिफरन्शिएशनमध्ये करायचं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ व्यवस्थित बघून मेमराईज करून मग डिफरन्शिएशनचे व्हिडिओ बघायला घ्या. डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ नंतर बघायला घ्या, पहिल्यांदा हे क्लिअर करून घ्या. ओके, तर हे फॉर्म्युला लक्षात कसे ठेवायचे. एक गोष्ट सांगतो बघा, या वर्ल्डमध्ये, या जगामध्ये 3 प्रकारची लोकं आहेत की नाहीत. एक खूप चांगले असतात, एक खूप वाईट असतात, आणि एक असे असतात की थोडे चांगले आणि थोडे वाईट असतात, बरोबर आहे ना. तर ही 3 लोकं इथं आहेत. एक खूप चांगले आहेत, एक खूप वाईट आहेत, आणि काही थोडे चांगले आणि थोडे वाईट आहेत. ओके, तर हा गुड पीपल काय आहेत, हे गुड पीपल, हा गुड आहे, हा बॅड आहे, आणि हा इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणून आपण त्याला सेमीकंडक्टर आहे. दोन्ही दाखव, गुड बॅड दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतो. बघा कसं काय गुड म्हणतो मी याला. बघा साईनचा फॉर्म्युला बघा, प्लस असताना प्लस आहे, मायनस असताना मायनस आहे, बरं आहे ना. त्याचबरोबर साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, म्हणजे साइन स्वतः असताना कॉसला पण सोबत घेऊन चालतो आहे. दुसऱ्या माणसाला म्हणजे जो ऑलरेडी श्रीमंत आहे तो गरिबाला घेऊन पण सोबत चाललेला आहे, राईट आहे ना. आणि प्लस असताना प्लस म्हणजे सगळं खरंच बोलतो आहे, किंवा प्लस असताना प्लस म्हणजे खरं बोलला, आणि चांगला पण आहे. का चांगला आहे, कारण की साइन सोबत कॉसला घेऊन चालतो आहे. इथं पण तसं चांगलाच आहे तो, म्हणून मायनस असताना मायनस आणि कॉसला सोबत, कधी कॉसला पाठवून ठेवतो आहे, कधी कॉसला पुढे घेतो आहे, म्हणजे एकदा चान्स पण त्याला देतो की पुढे जाण्याचा, दुसऱ्या पण पुढे पाठवतो आहे. कॉस तसा नाही आहे, कॉस खूप वाईट माणूस आहे, बॅड आहे. बघा मी तरी लिहिलं बॅड, खूप वाईट माणूस आहे. का वाईट आहे, तर प्लस असताना मायनस म्हणजे खोटं बोलतो आहे, की पॉझिटिव्ह असताना निगेटिव्ह साईन दाखवतो आहे म्हणजे खोटं बोलतो आहे. दुसरं कॉस म्हणजे रिलेटिव्ह सगळे एकत्र ठेवतो आहे आणि बाहेरच्यांना सगळ्यांना बाहेर काढतो आहे. ओके, रिलेटिव्ह सगळे एकत्र ठेवतो आहे, बाहेरच्यांना बाहेर काढतो आहे, म्हणजे जातीवादी आहे. सगळे एका साईडला हिंदूंना ठेवतो आहे, एका साईडला मुस्लिमांना ठेवतो आहे, असं तो काय करतो आहे, जातीवाद दाखवतो आहे, राईट. पण साईन तसा नाही आहे. साईन सगळं रिलेटिव्ह सगळे एकत्र, सगळे धर्म एकत्र, बरं ना. हा तसा नाही आहे, कॉस तसा नाही आहे. आणि इथं पण बघा कॉस का बॅड आहे, मायनस असताना कुठलं साईन प्लस, आणि परत स्वभाव तोच, स्वभाव त्याने त्याचा सोडलेला
नाही. त्याचा बिलीव, त्याचा काय स्वभाव आहे, सगळे रिलेटिव्ह एकत्र आणि बाहेरचे असतील ते आउटसाईडलाच, त्यांनी कोणी यायचं नाही, आम्ही आमच्या ग्रुपमध्येच राहणार, तो ग्रुप सोडून जाणार नाही, म्हणून हा सर्वात वाईट आहे. ओके, हा बघा आता हा थोडा वाईट आहे, थोडा चांगला आहे. का थोडा चांगला आहे? चांगला काय की प्लस असताना प्लस दाखवतो न्युमरेटरला, तर मायनस असताना मायनस दाखवतो, ठीक आहे. परंतु खाली बघा उलटं करतोय, वरती प्लस तर खाली काय करतोय, मायनस करतोय, म्हणजे इथं वाईट वागतोय तो, बरं आहे. इथं मायनस तर खाली काय प्लस, म्हणजे इथं वाईट दाखवतो, म्हणजे हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. तर या मेथडनं तुम्ही हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके, समजलं असेल कदाचित, नसेल समजलं तर थोडंसं रिवर्स करून पुन्हा एकदा ऐका. हे 3 लोकांची गोष्ट आहे, एक चांगला, एक वाईट आणि एक थोडा चांगला आणि थोडा वाईट. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे 6 फॉर्म्युले तुमचे होऊन जातील कंपाऊंड अँगलचे. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. कंपाऊंड अँगल झाला. नाव डबल अँगल, ट्रिपल अँगल अँड हाफ अँगल फॉर्म्युले बघणार आपण आता. संपला का, एंडच आहे. ट्रिग्नोमेट्रिक आहे एवढा काय, तुम्हाला फॉर्म्युले फक्त व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, काय काय बघणार आहे आपण, डबल अँगल अँड हाफ अँगल फॉर्म्युले. डबल अँगल अँड हाफ अँगल. ओके, पहिल्यांदा डबल अँगल बघा. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, राईट. हाफ अँगल पण इथे लिहून टाकतो मी. साइन थीटा इज इक्वल टू, म्हणजे याला डिवाइड बाय 2 केला. हाफ अँगल म्हणजे काय, डिवाइड बाय 2. हाफ म्हणजे किती, डिवाइड बाय 2 करणार. मग याला जर डिवाइड बाय 2 केलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल, 2. आता इथं तर 2 नाहीच आहे, मग थीटा बाय 2 येणार आहे. इथं पण 2 नाही आहे, मग थीटा बाय 2 आहे. तर हा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. हे दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. साइन 2 थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, साइन थीटा झालं. नंतर कॉस 2 थीटा. आता कॉस 2 थीटाचे आपल्याकडं 3 फॉर्म्युले आहेत. कुठला, एक तर आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, हा एक फॉर्म्युला. नंतर 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि नंतर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. सेम हाफ अँगल जर फॉर्म्युले मला लिहायचे असतील याचे, तर याला हाफ करायचा आहे आम्ही. कॉस थीटाचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2, 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. हे हाफ अँगल फॉर्म्युले. ओके, मग इथं डबल आणि हाफ अँगल फॉर्म्युले झाले आपले. टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे ना, तो लिहिण्याच्या अगोदर आपण साइन 2 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन थीटा लिहू. कुठला फॉर्म्युला लिहायचा आहे, साइन 2 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन थीटा. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 आहे, 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा एक साइन थीटा आणि कॉस 2 थीटा पण आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि याच्यावरून टॅन 2 थीटा लिहिता येईल आपल्याला. साइन अपॉन कॉस असते, 1 प्लसला 1 प्लस कॅन्सल होईल. फॉर्म्युला आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. तर हे डबल अँगल आणि हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. हाफ अँगल मी याच्यामध्ये करून दाखवले नाही तुम्हाला, पण तुम्हाला करता येतील. बघा, समजा साइन थीटाला मला हाफ अँगलमध्ये करायचं आहे याला, तर काय होईल, 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. जर मी कॉसला केलं हाफ अँगलमध्ये, याला हाफ अँगलमध्ये केलं, तर इथे थीटा बाय 2, इथं थीटा बाय 2, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. तसंच आपल्याला टॅनला पण हाफ अँगलमध्ये करता येईल. याला केलं हाफ अँगलमध्ये, तर 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. अशा आपल्याला हाफ अँगल करता येईल. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. तर इथं आपले डबल आणि हाफ अँगल संपले. आता ट्रिपल अँगल. ट्रिपल अँगलचे काय 3 फॉर्म्युले आहेत. 3 फॉर्म्युले तुम्हाला कळाले की संपले. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला मेमोराईज व्यवस्थित करावे लागतील, याचे सुद्धा युटिलायझेशन आहे. ओके, नेक्स्ट ट्रिपल अँगल. साइन 3 थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. कॉस 3 थीटा याच्या उलटं असणार आहे, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि टॅन 3 थीटाचा फॉर्म्युला जो आहे तो 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा, 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा. तर हा तुमचा टॅन
3 थीटाचा फॉर्म्युला आहे. ओके, तर हे तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्या. हे ट्रिपल अँगल फॉर्म्युले आहेत. ट्रिपल 3 थीटा 3 थीटा 3 थीटा. ओके, राईट. पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. तर आपला लास्ट पार्ट चाललेला आहे. ओके, काय बघणार आहे आपण? सम अँड डिफरन्स इन प्रॉडक्ट. ओके, काय बघणार आहे? सम अँड डिफरन्स कन्वर्ट इंटू प्रॉडक्ट. प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणार आहे. सम अँड डिफरन्स म्हणजे साइन सी प्लस साइन डी. फॉर्म्युला 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2 साइन सी मायनस साइन डी 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, एकदम सिम्पल फॉर्म्युला. प्लस असताना साईनला पुढे देतो तो आणि मायनस असताना कॉस पुढे आहे. बाकी फॉर्म्युला सेमच आहे. ओके, ह्या चांगलाच माणूस आहे ना, चांगला माणूस आहे बघा, किती चांगला माणूस आहे. कारण की बघा, पॉझिटिव्ह असताना स्वतः पुढं आहेच, बरं आहे ना. निगेटिव्ह असताना सुद्धा कॉसला घेतलेला आहे, म्हणजे प्रत्येक वेळी चांगलं काम करतो हा. राईट. आता कॉस बघा काय होते? कॉस सी प्लस कॉस डी. कॉस सी प्लस कॉस डी. कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस सी प्लस डी. फॉर्म्युला 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी. दाखवलं का बघा? रिलेटिव्ह एकत्र घेतले. आणि कधी घेतले? पॉझिटिव्ह असताना. आणि जेव्हा निगेटिव्ह असेल, एक मिनटं, वाईट माणूस, कॉस सी मायनस कॉस डी, लय वाईट, मायनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. बघा, मायनस असताना -2, निगेटिव्ह असताना साईनला दिलं आहे आणि ते पण निगेटिव्ह साईन विथ निगेटिव्ह साईन. इतका वाईट माणूस आहे हा. राईट. किंवा हा फॉर्म्युला तुम्ही असं लिहू शकता 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन डी मायनस सी अपॉन 2. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित मेमराईज करून ठेवायचे आहे. ओके, तर हा सम डिफरन्स कन्वर्ट इंटू प्रॉडक्ट. सम होता, सम किंवा डिफरन्स होता आणि त्याला आपण प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलं आहे. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकारामध्ये आपण काय केलं, त्याला कन्वर्ट केलं आहे. आता प्रॉडक्ट इंटू सम डिफरन्स एक फॉर्म्युला शेवटचा आणि इथं आपला व्हिडिओ स्टॉप होईल मग. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, टेक अ स्क्रीनशॉट. चला, कळतं आहे ना? समजत असेल ना? देव जाणे आहे ना, समजते की नाही समजत. प्रॉडक्ट इंटू सम अँड डिफरन्स 2 साइन ए कॉस बी. 2 साइन ए कॉस बी. ओके, तर याचा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. हे फॉर्म्युले थोडेच तुम्हाला पार करावे लागतील. प्लस साइन ए मायनस बी 2 कॉस ए साइन बी. 2 कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. फॉर्म्युला सेम आहे, साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. ओके, साइन चांगला माणूस आहे बघा. सुरुवात तो पुढं आहे ना, तर काय प्रॉब्लेम नाही फॉर्म्युल्यामध्ये. कॉस पुढे आला की लगेच निगेटिव्ह करून टाकलं सगळ्यांना. साइन चांगलाच आहे, सगळ्यांना पॉझिटिव्ह करतो, पण कॉस खूप वाईट. काय केलं पण त्याला निगेटिव्ह केलं त्यानं त्याला. ओके, नेक्स्ट 2 कॉस ए कॉस बी. 2 कॉस ए कॉस बी. आता दोन्ही पण कॉस आहे म्हणजे काहीतरी विचित्र करेल. कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. काय नाही केलं, आहे कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आणि हा लास्ट फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. 2 साइन ए साइन बी 2 साइन ए साइन बी कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. हा सगळ्यांपेक्षा वेगळा फॉर्म्युला आहे. जेवढे सगळे फॉर्म्युले आहेत, हे 3 फॉर्म्युले आहेत. या 3 फॉर्म्युल्यांपेक्षा 4th नंबरचा फॉर्म्युला काय आहे, थोडासा डिफरंट आहे. तर तुम्ही हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. इथं आपला ट्रिग्नोमेट्रीचा जेवढे फॉर्म्युले आहेत, तेवढे सगळे मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर एवढे फॉर्म्युले केले तरी सफिशियंट झालं. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची कसलीही गरज पडणार नाही, कोणतीही गरज पडणार नाही. ओके, जेवढं आहे तेवढे सगळे मी तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घेतले असतील, लॉगरिदम व्यवस्थित लिहिला असेल, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही
डिफरन्शिएटचं लेक्चर नंबर 4 जे मी अपलोड करणार आहे या व्हिडिओनंतर लगेच म्हणजे तयार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तयार झाला की लगेच ते व्हिडिओ लेक्चर लगेच मिळणार आहे तुम्हाला, राईट. त्याच्यामुळं त्याची तयारी तुम्हाला करण्यासाठी पहिल्यांदा ह्याची तयारी केली पाहिजे. तर हा व्हिडिओ जसा अपलोड होईल तुम्हाला समजेल की अपलोड झालेला आहे तसं लगेच करायला घ्यायचा. 1-2-4 तास वेळ द्या आणि हे सगळे फॉर्म्युले पहिल्यांदा बाय हार्ट करा आणि नंतरच डिफरन्शिएशनच्या लेक्चर नंबर 4मध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. ओके, तोपर्यंत बाय.